मराठी एक्सप्रेस. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा राजकीय फायदा कुणाला होईल? ही आपली पहिली आणि शेवटची संधी आहे. अशी संधी पुन्हा येणार नाही. या संधीचं सोनं करा. महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या ही आपली मागणी आहे. एवढ्या वेळेस पक्ष आणि गट तट सोडून द्या. महाराष्ट्रभरात मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून पुन्हा एकदा आंदोलन उभं करणारे मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या सभांमधून हे आव्हान केलेलं होतं. जरांगे पाटील यांच्या आव्हानानंतर जिल्ह्यात लोकप्रतिनिधींना गावबंदी करण्याचा प्रयत्न केला जातोय. सरकारला 40 दिवसांचं अल्टिमेटम देऊनही कोणताही निर्णय न झाल्याने ते पुन्हा उपोषणाला बसलेले आहेत. त्यात मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती ठरवण्यासाठी नेमलेल्या समितीला सरकारने 24 डिसेंबर पर्यंतची मुदतवाढ दिलेली आहे. आरक्षण मिळेपर्यंत 1 इंचही मागे हटणार नाही असा शब्द मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या सभांमधून दिलेला आहे. त्यामुळे मराठा समाजाचं आंदोलन येत्या काळात अधिक आक्रमक होण्याची चिन्ह आहेत. दुसरीकडे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिल्यास म्हणजेच ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यायला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा तीव्र विरोध आहे. राज्यातील ओबीसी नेत्यांनी याला विरोध केलेला आहे. त्यामुळे आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यातील मराठा आणि ओबीसी समाज एकमेकांच्या मागण्यांच्या विरोधात उभे ठाकलेले आहेत. यावरून राजकारणही प्रचंड तापलेलं आहे. आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत. त्यामुळे लोकसभा आणि मागोमाग येणाऱ्या विधानसभा निवडणुकींच्या तोंडावर सुरू असलेले हे आंदोलन पुढे कोणत्या दिशेला जाईल, याचा राजकीय फायदा कुणाला होईल आणि तोटा कसा होऊ शकतो असा प्रश्न विचारला जातोय. आणि त्याच प्रश्नाचं आज उत्तर घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. तर मंडळी, या प्रश्नाची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. ओबीसी समाजाचा विरोध का आहे? सगळ्यात आधी जाणून घेऊयात की सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास ओबीसी समाजाचा विरोध का आहे. तर महाराष्ट्रात मराठा कुणबी किंवा कुणबी प्रमाणपत्र असल्यास ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळतं. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला. यानंतर आता मराठा समाज हा मुळात कुणबीचा आहे असा दावा मनोज जरांगे पाटील यांच्यासह अनेक जण करतात. यामुळे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिल्यास आरक्षण मिळताना ते ओबीसी कोट्यातून मिळणार. सध्या राज्यात ओबीसी कोट्यातून मिळणारं आरक्षण हे 19% आहे. यात मराठा समाजाचा देखील समावेश जर झाला तर आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी नव्याने वाटेकरी येतील अशी भावना ओबीसी समाजातील संघटनांची आहे. आमचा विरोध मराठा आरक्षणाला नसून ओबीसीतून त्यांना आरक्षण देण्याला आहे असं ओबीसी समाजाच्या संघटनांचं म्हणणं आहे. सरकारने मानसिकता बदलली किंवा ओबीसीतून आरक्षण देण्याचा विचार केल्यास आम्ही जरांगे पाटील यांच्यापेक्षा 5 पटीने मोठी सभा घेऊ असा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्रमुख बबनराव तायवाडे यांनी माध्यमांशी बोलताना दिलेला आहे. तर याबाबत बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मनोज जरांगे पाटील यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की सगळा मराठा समाज ओबीसी मध्ये आहे, त्यामुळे त्यांचं आरक्षण हिरावून घेण्याचा काहीच संबंध नाही. आता महाराष्ट्रातील जातीनिहाय आरक्षणाची टक्केवारी जर आपण पाहिली तर एससी ला आहे 13%, एसटी ला आहे 7%, ओबीसी ला आहे 19%, एसबीसी ला आहे 2%, एनटी ला आहे 3%, एनटीबी ला आहे 2.5%, एनटीसी ला आहे 3.5%, एनटीडी ला आहे 2%. तर प्रश्न 2 समाजाच्या आरक्षणाबाबतीतला आहे. सामाजिक विषय असला तरी त्यावरून राजकारण होताना दिसतंय. तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत, तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी तोंडावरती आहेत. त्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी अशा या वादाचा राजकीय वादाचा कुणाला फायदा होऊ शकतो ते बघूयात. ओबीसी मतं मिळण्यापेक्षा मराठा मतं कमी होण्याचा धोका ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर यांनी महाराष्ट्रातील ही सध्याची परिस्थिती आणि बदललेली राजकीय समीकरणं याबाबत विश्लेषण करताना बीबीसी मराठी सोबत बोलताना सांगितलं.
सुहास पळशीकर सांगतात, खरं तर याचा त्रास सर्वच पक्षांना होणार आहे. कारण कोणताही पक्ष फक्त मराठ्यांचा पक्ष म्हणून उभा राहिलेला नाहीये. आणि जरी राहिला तरी पंचायत आणि ओबीसींची बाजू घेतली तरी पंचायत. त्याचा मराठा मतांवर परिणाम होणार अशी पंचायत झालेली आहे. तसंच दोन्ही बाजू आक्रमक झाल्या तर त्यांची समजूत घालणं राजकीय पक्षांना अवघड जाईल. महाराष्ट्रात मराठा मोठ्या प्रमाणात आहे असं म्हटलं जातं, तर ओबीसी मतं देखील तेवढ्याच प्रमाणात आहे. त्यामुळे चारही पक्षांना त्याचा फटका बसेल. मराठा समाज आणि ओबीसी समाज यांच्यातील मतभेदातून येत्या काळात छोटे पक्ष तयार होतील किंवा स्थानिक पातळीवर बंडखोर उभे राहतील आणि ज्यामुळे मतं विभागली जातील. आताची ही परिस्थिती जर का पाहिली तर सर्वच मोठ्या पक्षांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. कारण कुणाचाही राजकीय पाठिंबा असला तरी मराठा समाज ज्या पद्धतीनं आक्रमक आणि नाराज झालेला आहे त्यानुसार सगळ्याच पक्षांना त्याला तोंड द्यावं लागणार आहे. म्हणजे आंदोलनाला राजकीय पाठिंबा आहे असं वाटत असलं तरी त्यांनाही त्याचा फटका बसणार आहे. त्यामुळे सगळ्यांचीच पंचायत झालेली आहे. ओबीसी विरुद्ध मराठा असं जर झालं तर कोणताच पक्ष स्वतःला केवळ ओबीसींचा पक्ष म्हणून उभा करण्याचा प्रयत्न करणार नाही. त्यापूर्वी भाजपने ओबीसींचा पक्ष म्हणून मोठा होण्याचा प्रयत्न केला, परंतु मराठा समाजाला दुखावून ओबीसींचा पक्ष होणं भाजपलाही परवडणार नाहीये. दुसरीकडे राज्यातले दोन मोठ्या पक्षांमध्ये उभी फूट पडलेली आहे. 204 झालेले आहेत आणि त्यामुळे राज्यातल्या राजकीय पक्षांमधील स्पर्धा अधिक तीव्र झालेल्या आहेत. निवडणुकीच्या तोंडावर ही स्पर्धा आणखी वाढलेली आहे. याविषयी बोलताना सुहास पळशीकर म्हणालेत की या वातावरणामुळे अनिश्चितता वाढणार आहे. यामुळे जातीच्या अस्मिता वाढणार आहेत आणि जसं मी म्हटलं तसं छोटे पक्ष उभे राहतील, त्यांचे उमेदवार किंवा बंडखोर उभे राहतील. ही प्रक्रिया जास्त घडेल आणि यामुळे मतांची विभागणी होऊन यातून भाजपला ओबीसी मतं मिळण्यापेक्षा त्यांची मराठा मतं कमी होण्याचा धोका हा मोठ्या प्रमाणात आहे. हे खरं आहे की इतर राज्यात भाजपचा भर हा ओबीसी मतं मिळवण्यावरच राहिलेला आहे, पण महाराष्ट्रात मराठा मतं बाजूला टाकून ओबीसी मतं घेऊन फारसा फायदा होणार नाही. तशी आताची त्यांची भूमिका ही मराठा समाजाला आम्ही हवं ते देऊ अशी जरी असली तरी यामुळे ओबीसी ही त्यांच्या बाजूने उभी राहील याचाही काही शाश्वती अजून नाही आहे. आणि त्यामुळे आरक्षणासाठी उद्भवलेली ही परिस्थिती म्हणजे दोन्ही समाज असंतुष्ट असल्याचं हे लक्षण आहे. यामुळे राज्यातील सामाजिक वातावरण बिघडेल आणि हा प्रश्न निवडणूक आणि मतांपेक्षा मोठा आहे असं देखील पळशीकर सांगतात. आंदोलनापूर्वीपर्यंत राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये धार्मिक तणावाच्या काही घटना घडल्याचं समोर आलं. तसंच हिंदू सकल समाजाच्या वतीने धर्मांतर विरोधी कायदा मागणी करण्यात आली. याबाबत सरकार विचाराधीन आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या दरम्यान सांगितलं. आता गेल्या 2 महिन्यांपासून मात्र राज्यात आरक्षणाचा मुद्दा केंद्रस्थानी बनलेला आहे. तुम्ही याकडे कसं पाहता या प्रश्नाचं उत्तर देताना पळशीकर म्हणतात की जेव्हा तेव्हाचा हिंदू जागृतीचा मुद्दा काय किंवा आताचा काय हे दोन्ही वेगवेगळ्या गटांनी मुद्दाम केलेले प्रयत्नच आहेत. यात सामाजिक हितापेक्षा राजकीय फायदा पाहिला जातोय. यामागे निवडणुकीच्या दृष्टिकोनातनं काही राजकीय गणित असू शकतात. गेल्या 2 निवडणुकांमध्ये मतांचा ट्रेंड कसा होता याबाबत बोलताना ते सांगतात. एक म्हणजे मराठा मतांचं सतत 3 किंवा 4 पक्षांमध्ये विभाजन होताना दिसत आलेलं आहे. दुसरं म्हणजे गेल्या 2 निवडणुकांमध्ये तरी भाजपला ओबीसी मतांचा जास्त फायदा झालेला दिसतोय. त्यामुळे त्यांना जास्त जागा मिळाल्या, मदत झाली असं देखील साधारण चित्र आहे. गेल्या निवडणुकीत ते चित्र पाहायला मिळालं. पुढच्या वर्षी विधानसभेची निवडणूक होणार आहे तोपर्यंत राजकीय पक्षांमध्ये अशा आघाड्या होतील किंवा सामंजस्य करार होतील यावर आगामी गोष्टी अवलंबून आहेत. आणि त्या जर नाही झाल्या तर महाराष्ट्रात ही अस्थिरता कायम राहील. वर्षभरात आघाड्या बदलू शकतात आणि लोकमताचा कलही बदलू शकतो. पण आताची परिस्थिती सांगायची झाली तर अस्थिरता ही कायम राहील असं देखील ते म्हणतात.
महाराष्ट्राचं सामाजिक वातावरण बिघडवण्याचं काम सुरू झालेलं आहे. याला महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्ष जबाबदार आहेत आणि असं माझं परखड मत आहे, असं ते म्हणाले. याबाबत राजकीय फायद्यांसाठी निवडणुकीचा विचार करत असाल तर मला असं दिसतं की मराठा मतांच्या बाबतीत कुणाला फायदा मिळेल हे अगदी अनिश्चित झालेलं आहे. ओबीसींनाही आता आपला पक्ष म्हणून कोणावर विश्वास ठेवता येणार नाहीये. त्यामुळे विघटन होण्याची शक्यता ही प्रचंड मोठी आहे. तर नरेटिव्ह अचानक कसं बदललं? राज्यातलं एक नरेटिव्ह दिसत असताना अचानक दुसरं नरेटिव्ह कसं सुरू झालं, असा प्रश्न कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातले राज्यशास्त्राचे प्राध्यापक आणि राजकीय विश्लेषक प्रकाश पवार हे उपस्थित करतात. बीबीसी मराठी सोबत बोलताना ते म्हणाले की भाजपला या परिस्थितीचा फायदा होण्याची शक्यता अधिक आहे आणि असं मला वाटतं की ही शक्यता अधिक आहे, कारण आता काही दिवसांपूर्वीपर्यंत राज्यातील जनभावना किंवा नरेटिव्ह असं दिसत होतं की शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष फुटल्याने त्यांना भावनिक पाठिंबा मिळतोय. आता हा नरेटिव्ह बाजूला पडला आणि नवीन नरेटिव्ह तयार झाल्याचं दिसतंय. ते म्हणजे मराठा विरुद्ध ओबीसी. याचा अर्थ लोकांच्या जनमनातला नवीन आकार मिळालेला आहे. या अर्थाने मी म्हणतोय की याचा फायदा भाजपला होऊ शकतो. ही केवळ शक्यता आहे, निश्चित असं आपल्याला आता सांगता येणार नाही. मतांच्या बाबतीत बोलायचं झालं तर मराठा मतं ही काही कोणत्या एका पक्षाला सरसकट मिळत नाहीत. 20 वर्षांचा इतिहास आहे. आताच्या परिस्थितीमुळे कुणाची मतं वाढतील यातला महत्वाचा भाग आहे. ओबीसी समाजाला वाटतं की आपल्यातील आरक्षण भाजप सरकार देणार नाही असं त्यांचं मत असल्याचं दिसतं. तर दुसरीकडे दुसऱ्या मार्गाने मराठा समाजाला दिलेलं आरक्षण न्यायालयात टिकलं नाही. मराठा समाजाला कायद्याने टिकेल असं आरक्षण देऊ असं राज्य सरकारकडून सातत्याने सांगितलं जात आहे. परंतु दुसरीकडे आंदोलन मात्र अधिक आक्रमक होताना दिसत आहे. दुसरीकडे धनगर समाजाने देखील एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी सरकारला आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. त्यामुळे राज्यात एकाच वेळी मराठा, ओबीसी आणि धनगर यांच्या आरक्षणाचा प्रश्न हा ऐरणीवर आलेला आहे. आणि याबाबत वरिष्ठ पत्रकार प्रशांत कदम सांगतात, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना लोकांकडून मिळणारी सहानुभूती वळवण्याचा प्रयत्न गेल्या काही काळापासून सुरू आहे. ही वळवण्यासाठीचं वेगवेगळ्या पर्यायाने प्रयत्न सुरू आहेत. आताच्या परिस्थितीत ही चर्चा बाजूला पडली आहे आणि आरक्षणाचा मुद्दाच हा केंद्रस्थानावर आलेला आहे. वोटिंग बाबत बोलायचं झाल्यास गेल्या निवडणुकीतही भाजपचा मुख्य वोटर ओबीसीच राहिलेला आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावून मराठा समाजाला आरक्षण देतील असं वाटत नाही. खरं तर जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये लाठीचार्ज होण्यापूर्वी या आंदोलनाची कुठेही चर्चा नव्हती. न्यायालयाने आरक्षण रद्द केल्यानंतरही अशा काही संतप्त प्रतिक्रिया आल्या नव्हत्या. लोकांनी ते स्वीकारलं होतं. परंतु अचानक जरांगे यांच्या आंदोलनातील लाठीचार्जमुळे विषय पुन्हा चर्चेत आला आणि असंही ते यावेळेस सांगतात. मनोज जरांगे पाटील यांनी मात्र वारंवार हा मुद्दा फेटाळलाय की यामागे काही राजकारण किंवा राजकीय हेतू आहे. जरांगे पाटील यांनी सरकार निर्णय घेत नसल्याने सत्ताधारी पक्षांवर सातत्याने टीका देखील केलेली आहे. हा राजकीय नव्हे, समाजाचा मुद्दा. ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक मृणालिनी नानीवाडेकर यांनी मात्र हा विषय पूर्णतः सामाजिक असल्याचं सांगितलंय. त्या म्हणाल्या की राजकीय खेळी आहे का हे आत्ता सांगता येणार नाही. मागण्या पाहता कोणी राजकीय पक्ष असेल असं वाटत नाही, पण याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न जरूर काही लोक करतील, असं मत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक मृणालिनी नानीवाडेकर यांनी मांडलेलं आहे. त्या सांगतात की मराठा समाज हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठीराखा समाज आहे असं मानलं जात होतं. पण 2014 सालपासून ज्या रीतीने भाजपचं सरकार आलं हे लक्षात घेता मराठा वोट बँक सरसकट आघाडीला मतदान करत असेल असं वाटत नाही. त्यामुळे मराठा मतं विखुरलेली आहेत. ओबीसी मात्र पक्के शिवसेना आणि भाजपची वोट बँक राहिलेली आहे. हे मानण्याची अनेक कारण आहेत.
शिवसेनेचे आमदार मोठ्या संख्येने नॉन मराठा असायचे आणि गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वामुळे भाजपमध्ये ओबीसींना मोठा आवाज मिळाला, चांगलं स्थान मिळालं. जरांगे पाटील यांच्या मागणीबाबत बोलताना त्या सांगतात की जरांगे पाटील हे भावनिक दृष्ट्या मराठा समाजाला सोबत घेऊन चाललेले असले तरी त्यावर तोडगा निघणं कठीण दिसतंय. कारण मागण्या कितीही भावना उत्कट असल्या तरी त्या सिस्टीम मध्ये सोडवायच्या कशा याचे काही निकष असतात. हे निकष कोणत्याही सरकारला धाब्यावर बसवता येत नाहीत. ओबीसी मधून आरक्षण द्यायचं झालं तर ओबीसी समाज नाराज होतो. मराठा आरक्षण मिळालं पाहिजे पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता दिलं गेलं पाहिजे ही भूमिका सर्वच पक्षांनी घेतली आहे. परंतु आंदोलन हाताळताना सरकारने वेळीच उपाययोजना केल्या नाहीत असं त्या यावेळेस आवर्जून सांगतात. 40 दिवसांचा अल्टिमेटम दिलेला असताना आणि आंदोलनकर्ते सारासार विचार करत नाही याची कल्पना असताना देखील सरकारने काहीच न करणं हे थोडंसं कोड्यात टाकणारं आहे आणि सरकार जे काही प्रयत्न करत आहेत ते पडद्यावर येताना दिसत नाहीयेत. तसंच मनोज जरांगे पाटील यांचं आताच जे पाऊल आहे ते ओळखण्यात सरकार अपयशी ठरलेलं आहे. खरं तर राज्यात आधीच राजकीय अस्थिरता असल्याचं वारंवार दिसून आलंय. मग महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेचा घटनाक्रम असो वा त्यांचं सरकार कोसळताना शिवसेनेत झालेलं बंड असो, त्याही पुढे नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट असो किंवा राज्यात सातत्याने बदलत असलेल्या राजकीय परिस्थितीमुळे सामान्य जनतेकडूनही याबाबत टीका होताना दिसलेली असो. मृणालिनी नानीवाडेकर सांगतात की महाराष्ट्राचा जो इतका झालेला आहे तो इतक्या वाढवण्यात ही आंदोलनं भर टाकतात आणि ही भूषावह गोष्ट नाहीये. सरकारकडून पूर्वतयारीने ज्या उपाययोजना झालेल्या असतात त्या झालेल्या दिसत नाहीयेत. याकडे केवळ राजकीय बाजूने न पाहता याकडे समाजाची समस्या म्हणून पाहायला हवं. नापिकीमुळे किंवा बेरोजगारीमुळे आर्थिक संकट आलेलं आहे. त्यामुळे अटीतटीला आलेला समाज शिवाय आंदोलन पेटल्यानंतर दर 2 वर्षांनी त्या हातांना काय काम देता येईल याचा विचार करायचा असतो. तो विचार झालेला दिसत नाही. हे अस्वस्थ समाजाचं लक्षण आहे आणि नेत्यांची काही भलतीच कामं सुरू आहेत. पण हे कुणी आणि कसं पेटवतंय असं वाटत नाही आणि होत असेल तर नेत्यांचा समाजात दुही पसरवण्याचा हा प्रकार अत्यंत वाईट आहे. मराठी एक्सप्रेस.